पिकाचं नाव जाणवल्यानंतर याची डिमांड इतकी का आहे, इतका रेट त्याला का उपलब्ध आहे, का त्याच्यामधनं जबरदस्त पैसे कमावले जाऊ शकतात, ए टू झेड माहिती देतोय. तर या पिकाचं नाव आहे केमोमाईलचं पीक. केमोमाईलच्या फुलाची शेती असं याला म्हटलं जातं. केमोमाईलची फुलं जी असतात ते ही खूप आयुर्वेदिक गुणधर्म असतात. हृदयरोगापासून कॅन्सर पर्यंत सर्वच प्रकारच्या औषधामध्ये या फुलांचा वापर होत असतो. याच्यामध्ये एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असतं की ज्यामुळे त्याला आयुर्वेदिक औषध तसेच केमिकल औषधांमध्ये एक मानाचं स्थान आहे. यामध्ये भरपूर कंपन्या तुमच्या बरोबर कॉन्ट्रॅक्ट करतात. काही कंपन्या अगदी घरी येऊन सुद्धा उत्पादन पाहिजे त्या किमतीत घेऊन जाऊ शकतात, कारण की फारशी याची शेतकऱ्यांना माहिती नाही. आता जाणून घेऊयात की याला जमीन कशा पद्धतीची पाहिजे. केमोमाईलच्या फुलांच्या पिकासाठी जमीन पाहिजे, वातावरण कशी पाहिजे, तर जमीन ही कुठल्याही प्रकारची चालते. फक्त तिचा पीएच जो आहे तो 7.5 पासून 8.5-9 पर्यंत असला तरी चालतो. सर्व जमिनीमध्ये याची लागवड केली जाऊ शकते. फक्त पाण्याचा निचरा होणारी जमीन याच्यासाठी आवश्यक आहे. पोषक वातावरण आवश्यक आहे. भारतामध्ये सर्वच ठिकाणी पूर्णतः याच्या आवश्यक लागणारं वातावरण सर्वत्र उपलब्ध आहे. लागवड करण्यासाठीचा याचा जो महिना आहे तो खूप महत्वाचा आहे, कारण की त्याच महिन्यामध्ये जर लागवड केली तर त्याच कालावधीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन येऊ शकतं आणि कदाचित तुम्ही डबल म्हणजे 4-5 दिवसाला डबल उत्पादन देखील याचे पैसे तुम्ही मिळू शकता. महाराष्ट्रात याची कोणत्या महिन्यात लागवड केली जाऊ शकते, शेतकऱ्यांनी केव्हा याची लागवड केली होती, किती पैसे कमवले ते देखील कळवतो. पण 5 दिवसामध्ये लाखो रुपये कमवले जाऊ शकतात. आता आपण जाणून घेणार आहोत. याआधी आता एकरी याला किती बियाणं लागतात, याची रोपे कसे तयार करायची हे एकदा जाणून घ्या. एकरी प्रति एकर यासाठी लागतं फक्त 500 ग्रॅम बियाणं. 500 ग्रॅम बियाणांचं तुम्ही काय करायचंय, 20 बाय 20 फुटाच्या अंतराचा वाफा तयार करून घ्यायचा आणि तिथे बियाणं शिंपून द्यायचं आहे. महिनाभर याला व्यवस्थित पाणी वगैरे देऊन आपल्या रेग्युलर कांद्याच्या रोपांसारखं द्यायचं आहे आणि त्याची रोपं तयार करायची आहेत. ही रोपं त्यानंतर घेऊन 2 बाय 1.5 किंवा 2.5 बाय 2.5 फुटाच्या अंतरावर याची त्या ठिकाणी तुम्ही रोपांची हे करून टाकायची आहे. मग आता ही एकदा रोप तुम्ही लावले तर 15 ते 20 अंतराच्या दरम्यान याला पाणी द्यायचं आहे. 1 महिना झाला की खुरपणी करायचं आहे. मग आता तुम्हाला प्रश्न कदाचित याच्यामध्ये असा येईल की आता याला खते कुठली वापरायची, याला युरिया, पोटॅश, त्याचबरोबर कुठल्या प्रकारची खतं वापरायची, कीटकनाशक वापरायची का, तर एक पहिली गोष्ट इथे लक्षात घ्यायला ना कुठलं खत लागतं ना कुठलं कीटकनाशक लागतं. ही एक प्रकारची जंगली वनस्पतीच असल्यामुळे हिला कुठलाही आजार होत नाही. कुठलं जनावर देखील याला त्या ठिकाणी खात नाही. फक्त सुरुवातीला थोडंसं शेणखत जे आपण शेतामध्ये रेग्युलर टाकत असतो ते शेणखत त्या ठिकाणी तुम्ही टाकायचं आहे, तेवढंच. बाकी मग NPK, DAP, युरिया बाकी काहीच टाकायची गरज नसते. अतिशय ऑर्गॅनिक तुमच्याकडे जर कुठे गांडूळ खत वगैरे असेल तर तुम्ही टाकू शकता. या व्यतिरिक्त त्याला कुठल्याही खताची गरज पडत नाही. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पूर्ण जगभरात याची मागणी आहे, त्यामुळे 0 रुपये खर्चात याचं उत्पादन तुम्ही घेऊ शकता. आता तोडणी केव्हा चालू होते, उत्पादन कधी सुरू होतं, कशा पद्धतीचा रेट मिळतो, कुठे विक्री करायची आहे, कोणत्या शेतकऱ्यांनी लावलं होतं आणि त्यांचा किती फायदा झाला. तर आता 90 दिवसाचं हे पीक आहे. लावल्यापासून पहिली तोडणी जी होते ती महिना ते 1.5 महिन्याच्या दरम्यान याची फुले यायला सुरू होतात. एक पांढऱ्या आकाराच्या पाकळ्या असणारा पिवळा सेंटरला असलेला अशा प्रकारचे जे फुल असतं ते फुल साधारणपणे तेच आपलं उत्पादन आहे. तर त्या फुलाला जवळपास 1.5-2 इंचाची काडी अशा पद्धतीने तोडून ते फुलांची वेचणी तुम्ही त्या ठिकाणी करायची असते. व साधारणपणे एका एकरीमध्ये साधारणपणे एकरमध्ये एका तोडणीला 8 ते 9 क्विंटल त्या ठिकाणी फुलं निघतात. आता ही फुलं फ्रेशही तुम्ही त्या ठिकाणी विक्री करू शकता. कुठे विक्री करायची, काय भाव मिळतो, उत्पन्नाचा खर्चाचं गणित पुढे आहेच, पण ही फुलं आपल्याला फ्रेश विकायची नाहीयेत. तर ही फुलं आपल्या कुठल्या तरी एखाद्या रूम मध्ये वाळू घालायची आहेत किंवा उन्हामध्ये तुम्ही याला वाळू घालू शकता किंवा तुमच्याकडे जर सोलर ड्रायर उपलब्ध असेल तर तिथे ड्राय करू शकता. पण एखाद्या उन्हात जरी तुम्ही वाळू घातले तर आता पुढे पहा याची जादू काय आहे. तर 7 ते 8 क्विंटल निघलेला माल वाळून तो साधारणपणे 1.5 ते 2 क्विंटलच्या आसपास त्या ठिकाणी होतो. पहिल्या तोडणीमध्ये 2 क्विंटल ड्राय फुलं निघतात. दुसरी तोडणी जी आहे तब्बल पुढच्या 4 ते 5 दिवसात येते. तर दुसऱ्या तोडणीतही 2 क्विंटल ड्राय फुलं, परत पुढचा हप्ता झाल्यावर 2 क्विंटल. तर साधारणपणे 3 ते 4 महिन्याच्या कालावधीमध्ये 6 ते 7 क्विंटल 8 क्विंटल ड्राय फुलाचा म्हणजे कोरड्या फुलाचं जे उत्पादन आहे ते आपल्याकडे उपलब्ध असतं. आता तुमच्या मनात प्रश्न येईल की याची लागवड नेमकं कोणत्या महिन्यात करायची. आधी आपण याचा रेट एकदा जाणून घेऊयात. याचं एकरी उत्पादन याचा जो रेट आहे 300, 400 किंवा 500 रुपये किलोचा मिळू शकतो. 400 रुपये किलोचा रेट धरला आणि 8 क्विंटलचं जरी उत्पादन धरलं तर 2,80,000 रुपये जवळपास याच्यामधून आपल्याला मिळतात. मग 2,80,000 रुपयामध्ये याचा बियाणांचा खर्च 500 ग्रॅम साठी 1,000 रुपये, खुरपणीचा खर्च 60,000 रुपये, याच्या
वेचणीसाठी 55,000 रुपये खर्च येतो. असा जवळपास टोटल 75,000 रुपये याला खर्च येत असतो. 2,80,000मधनं 75,000 जर आपण वजा केले तर आपलं निव्वळ उत्पन्न राहतं 2,05,000 रुपये 4 महिन्यामध्ये. पण 5,000 रुपये आपण अजूनही कमी धरले ट्रॅव्हलिंग वगैरे याचा खर्च, तर 2 लाख रुपये आपले राहतात 4 महिन्यामध्ये. जर हिशोब काढला तर 50,000 रुपये प्रति महिना याचं उत्पादन तुम्हाला एका एकरातच चालू होतं. जर तुमच्याकडे 10 एकर जमीन असेल तर तुम्ही लक्षात घेऊ शकता की 20 लाख रुपये तुम्हाला 4 महिन्यामध्येच त्या ठिकाणी मिळतील. आता जर महाराष्ट्रात याची लागवड करायची असेल तर कोणत्या महिन्यामध्ये हे करायला पाहिजे, तर थंडीमध्ये या पिकाचं वातावरण पोषक असतं. शक्यतो थंडीत याची म्हणजे नोव्हेंबरपासून जानेवारी एंडिंग पर्यंत तुम्ही याची लागवड करू शकता. आणि त्यानंतर मग तिथून पुढे याची जी त्या ठिकाणी आता लगेच तुम्ही त्या ठिकाणी करायला पाहिजे, जेणेकरून त्याची रोपे तयार होऊन ती जानेवारी एंडिंग पर्यंत लागून जातील आणि त्याचे त्याप्रमाणे उत्पादन सुरू होऊन जाईल. फेब्रुवारी मार्च पर्यंत याचं पूर्ण उत्पादन काढून झालेलं असतं. खूप शॉर्ट टर्म असं पीक आहे. कुठलाही प्रश्न असेल कुठे आता जर शेती केली जाते तर UP, त्याचबरोबर इकडे लखनौला एक भारतीय संसाधन केंद्र आहे.